सोनवणे, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल श्री रेणुका माऊलीवर। चला तर आज आपण झटपट आणि पटकन होईल अशी अगदी सोप्या आणि कमीत कमी साहित्यात बनेल अशी छोले मसाला रेसिपी बघणार आहोत। तर त्यासाठी लागणारे साहित्य, चला तर त्यासाठी लागणारे साहित्य: भिजवलेले हरभरे, काबुली चणे, कांदा उभा कापलेला, एक तमालपत्र, 2 लवंगा, दालचिनी, हे भाज्या आहे, लसूण, खोबरं भाजून आणि बारीक करून घेतलेलं आहे, सुकं खोबरं, चना मसाला, हळद, लाल तिखट, चवीपुरतं मीठ। आता आपण हे काबुली चणे 4-5 शिट्ट्या करून आणि चांगले शिजवून घेणार आहोत। कुकर गरम करायला ठेवला आहे, त्यात पाणी टाकून घेणार आहोत। भिजवलेले चणे आपण टाकून घेणार आहोत। चवीपुरतं मीठ टाकून घेणार आहोत आपण। चला तर आता आपण कुकर मध्ये चणे शिजवायला टाकले, तर त्यात आता आपण कढई एका बाजूला ठेवली आणि त्यात आपण कांदा परतून घेणार आहोत। कांदा व्यवस्थित असं परतून घ्यायचा आहे आपल्याला। टोमॅटो नसला, आलं नसलं तरी चालेल, पण लसूण कांदा हा पाहिजे भाजीला। आपला कांदा व्यवस्थित परतलाय, आता त्यामध्ये आपण भाज्या, दालचिनी, लवंग आणि लसूण हे व्यवस्थित परतून घेणार आहोत। तर आता आपले चणे शिजलेले आहेत, तर आपण कुकरमधून काढून घेणार आहोत। हे बघू शकता, हे बघा किती छान असे शिजलेले आहेत ते व्यवस्थित असे। आता हे आपण थोडीशी ग्रेव्हीसाठी हे दळून घेणार आहोत। तेल तापलेलं आहे, आता आपलं वालं 1 मोठा चमचा तेल कढईत टाकून घ्यायचं आहे आणि त्यात आपण आता बनवलेली पेस्ट होती ना, ती टाकून घेणार आहोत। हा मसाला आहे ना, आपण वाटण बनवून घेतलेलं आहे ना, ते चांगलं तेल सुटेपर्यंत आपण परतवणार आहोत। छान असं तेल सुटायला लागलंय आता। लाल तिखट 1 चमचा, जो छोले मसाला असतो ना तो 1.5 चमचा टाकायचा आहे आपल्याला। थोडीशी हळद। हे बघा आपले मसाले व्यवस्थित आता परतले। आता त्यात आपण सुकं खोबरं जे दळून घेतलं होतं भाजून, ते टाकायचे आपल्याला 2 चमचे। ग्रेव्ही शिजली आहे, त्यात आता आपण थोडंसं शिजण्यासाठी पाणी घालून घेणार आहोत। हे बघा, हे बघा आपला मसाला असा व्यवस्थित असा शिजलाय। आता त्यात आपण वाटलेले चणे होते ना, चण्याचं वाटण केलेलं होतं, ते आपण त्यात आता मिक्स करून शिजवून घेणार आहोत व्यवस्थित असं। हे बघा, हे पण छान असं व्यवस्थित शिजून घेणार आहोत। हे शिजून घेतलं ना म्हणजे भाजीला चव छान येते। आता हे वाटण आपण तेल सुटेपर्यंत व्यवस्थित शिजवणार आहोत। हे बघा वाटणाला, ग्रेव्हीला कसं असं छान असं तेल सुटायला लागलेलं आहे। आपण जे वाटलेलं वाटण होतं ना,
ते जर असं छान असं परतून घेतलं ना तेल सुटेपर्यंत, तर भाजीची चव काही वेगळीच असते. हे बघा आता छान असं आपलं भाजीचं वाटण पण शिजलेलं आहे आणि तेल पण सुटलेलं आहे छान असं. तर त्यात आपण शिजवलेले शिजवलेले चणे आहेत ना, ते आपण त्यात मिक्स करून घेणार आहोत. भाजीत आता आपण मसाल्यापुरतं फक्त मीठ टाकणार आहोत, कारण की आपण भाजी शिजवायला आपण मीठ टाकलेलं होतं चणे शिजवण्यासाठी. आता हे व्यवस्थित शिजून घेऊ 5-1 मिनटं व्यवस्थित असं, म्हणजे याला तरी येईल. हे बघा कमी याच्यावर शिजवल्यामुळे भाजीला तरी सुटली आता. तर आता आपण सर्व करायला घेणार आहोत. तर बघू शकता कमीत कमी साहित्यात किती छान आणि सुंदर भाजी होते. तर माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.